नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये सहर्ष असे मनापासून स्वागत. स्वामी भक्तांनो, आज आपण जो सत्य स्वामी अनुभव पाहणार आहोत, हा अनुभव जेव्हा तुम्ही पाहाल तेव्हा तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही, असा हा आजचा सत्य स्वामी अनुभव आहे. त्याचबरोबर स्वामी भक्तांनो, आपल्या श्री स्वामी समर्थ या चॅनलवर दररोज श्री स्वामी समर्थ महाराजांचे अनुभव हे येत असतात. त्यामुळे आपल्या श्री स्वामी समर्थ या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्वप्रथम तुम्हाला आपल्या अनुभवाची नोटिफिकेशन मिळेल आणि अनुभव पाहता येईल. चला तर मग आपण आपल्या आजच्या अनुभवाला सुरुवात करूया. तर सुरेश आणि त्याची पत्नी वंदना यांचा 5 वर्षाचा एकुलता एक मुलगा वेदांत याच्या बाबतीत आलेला सत्य हा स्वामी अनुभव आहे. तर वेदांत हा अतिशय खोडकर होता. काय झालं की दुपारची वेळ होती. वेदांत घराबाहेर मित्रांसोबत लपाछपी खेळत होता. खेळता खेळता तो गावाबाहेरच्या एका निर्जन आणि पडक्या शिवारात गेला. तिथे एक अतिशय जुनी, अरुंद आणि 70 फूट खोल कोरडी विहीर होती. त्या विहिरीचे तोंड पूर्णपणे वाळलेल्या फांद्या आणि गवताने झाकले गेले होते. वेदांत धावत गेला आणि त्याचा पाय त्या फांदींवर पडला. पुढच्याच सेकंदाला आई अशी एक काळीच चिरणारी किंकाळी घुमली आणि वेदांत थेट त्या 70 फूट खोल काळोख्या विहिरीत कोसळला. मुलांनी आरडाओरडा करत गावात धाव घेतली. सुरेश आणि वंदना जीवाच्या आकांताने विहिरीकडे धावले. अर्धे गाव तिथे गोळा झाले. सुरेशने टॉर्चचा प्रकाश खाली टाकला आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. विहीर अतिशय अरुंद आणि अंधारी होती. वेदांत खाली 60 फुटांवर एका दगडाच्या कपारीत अडकला होता. त्याच्या डोक्यातून रक्त वाहत होते आणि तो भीतीने हुंदके देऊन रडत होता. आई, मला भीती वाटते, मला बाहेर काढ. त्याचा तो क्षीण आवाज ऐकून वंदनाने तिथेच हमरडा फोडला. गावकऱ्यांनी एक जाड दोरखंड खाली सोडला, पण वेदांतचे हात इतके छोटे आणि रक्तबंबाळ झाले होते की त्याला तो दोर पकडताच येत नव्हता. तेवढ्यात अग्निशमन दलाची गाडी तिथे आली. अधिकाऱ्यांनी परिस्थिती पाहिली आणि त्यांचा चेहरा पडला. विहीर खूप जुनी आणि कच्च्या मातीची आहे. आम्ही एखादा माणूस खाली सोडला तर मातीचा ढिगारा कोसळून तो मुलगा जिवंत गाडला जाईल आणि आतमध्ये ऑक्सिजनची कमतरता आणि विषारू वायू असण्याची शक्यता आहे. मुलाचा श्वास हा हळूहळू कमी होतोय, अधिकारी हतबल होऊन असे म्हणाला. हे ऐकताच वंदनाची तर शुद्धच हरपली. आता कोणताच मार्ग उरला नव्हता. अवघ्या काही मिनिटात वेदांचा आवाज येणे बंद झाले. तो बेशुद्ध पडला. मृत्यूने त्या 70 फूट खोल अंधारात आपला सापळा रचला होता. वंदना श्री स्वामी समर्थांची निस्सीम भक्त होती. तिने विहिरीच्या काठावर डोकं आपटलं आणि आर्त टाहो फोडला. स्वामी, आजवरची माझी भक्ती जर खरी असेल तर माझ्या लेकाला त्या काळोखातून बाहेर काढा. तुम्ही ब्रह्मांड नायक आहात. माझ्या पोराचे प्राण वाचवा स्वामी. स्वामी. आणि सस्पेन्शनचा तो अंगावर सरसरून काटा आणणारा तो क्षण होता. वंदनाची हाक हवेत विरते न विरते तोच त्या गर्दीतून एक अतिशय धिप्पाड, साधी कपडे घातलेले आणि पांढरी शुभ्र दाढी असलेले वृद्ध आजोबा हे पुढे आले. त्यांच्या गळ्यात रुद्राक्षाची माळ होती आणि डोळ्यात एक विलक्षण तेज होते. गावात त्यांना आजवर कोणीही कधीही पाहिले नव्हते. त्यांनी थेट अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याच्या हातातला तो जाड दोरखंड खेचून घेतला आणि तेवढ्यात तो अधिकारी म्हणाला, अरे म्हाताऱ्या, काय करतोयस? आत विषारी गॅस आहे, तुझा जीव जाईल. अधिकारी आजोबांवर ओरडला, पण त्या आजोबांनी कोणाचेही ऐकले नाही. त्यांनी तो दोरखंड आपल्या कमरेला बांधला आणि अत्यंत चपळाईने, जणू एखाद्या तरुणासारखे ते त्या 70 फूट खोल अंधाऱ्या आणि धोकादायक विहिरीत उतरले. सर्व गावकरी श्वास रोखून पाहत होते. विहिरीतून माती खाली कोसळत होती, पण आजोबा वेगाने खाली गेले. 5 मिनिटे भयंकर शांतता पसरली. खाली कोणताही आवाज येत नव्हता. सुरेशने टॉर्च मारून पाहिले, पण अंधार इतका दाट होता की काहीच दिसत नव्हते. अधिकाऱ्याने घाबरून वरून हाक मारली, आजोबा, जिवंत आहात का? दोरवर वळू का? तेवढ्यात खालून तो खणखणीत आवाज आला, ओढा रे दोर, माझा पोरगा सुरक्षित आहे. गावकऱ्यांनी आणि जवानांनी पूर्ण ताकदीने दोर वर ओढायला सुरुवात केली. दोर जसा जसा वर येऊ लागला तशी वंदनाची धडधड वाढू लागली आणि दोराचे टोक वर येताच सर्वांच्या डोळ्यांवरून विश्वास उडाला. त्या दोराला फक्त 5 वर्षाचा वेदांत घट्ट बांधलेला होता. तो पूर्णपणे शुद्धीत होता आणि सर्वात मोठा चमत्कार म्हणजे त्याच्या कपाळावर चंदनाची आणि भस्माची उदीची एक ठळक खूण होती. वंदनाने वेदांतला घट्ट मिठी मारली आणि
ती ढसाढसा रडू लागली. पण खरा थरार तर आता उलगडणार होता. अधिकाऱ्यांनी पुन्हा विहिरीत टॉर्च मारला आणि तो ओरडला, "अरे, ते आजोबा कुठे गेले? त्यांना वर ओढायचं बाकी आहे." सर्वांनी विहिरीत डोकावून पाहिले. विहीर पूर्णपणे रिकामी होती. तो 70 फूट खोल खड्डा म्हणजे एक डेड एंड होता. तिथे लपायलाही जागा नव्हती. मग ते म्हातारे आजोबा कुठे गेले? सुरेशने थरथरत वेदांतला विचारले, "बाळा, ते आजोबा कुठे आहेत? त्यांनीच तुला दोर बांधला ना?" वेदांत अत्यंत निरागसपणे वेदांतने जे उत्तर दिलं ते ऐकून तिथे उभे असलेल्या शेकडो लोकांच्या पायाखालची अक्षरशः जमीन सरकली. "बाबा, ते आजोबा आले. त्यांनी माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि हा दोर मला बांधला. मग त्यांनी माझ्या कपाळावर ही उडी लावली आणि ते हसून तिथेच त्या दगडी भिंतीत गायब झाले." हे ऐकताच तिथे उभे असलेल्या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याच्या हातातून टॉर्च खाली पडला. सर्वांचे डोळे पाणावले. त्या भयंकर कोरड्या आणि कुबट वास येणाऱ्या विहिरीच्या मुखाजवळ अचानक चंदनाचा आणि अष्टगंधाचा एक अत्यंत दिव्य सुगंध दरवळू लागला. वंदना तिथेच जमिनीवर कोसळली आणि तिने हात जोडले. विज्ञानाचे नियम जिथे संपतात तिथे स्वामींची खरी लीला सुरू होते. मृत्यूच्या काळोख्या खाईतून आपल्या लेकराला परत आणण्यासाठी एका आईच्या हाकेला धावून साक्षात अक्कलकोटचे स्वामी महाराज त्या 70 फूट खोल विहिरीत उतरले होते. अशक्य ही शक्य करतील स्वामी. हा एक केवळ जप नाही, तर मृत्यूलाही माघार घ्यायला लावणारी एक प्रचंड मोठी शक्ती आहे. याचा थरार त्या अख्ख्या गावाने उघड्या डोळ्यांनी पाहिला होता. स्वामी भक्तांनो, आजचा हा सत्य स्वामी अनुभव तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमचेही काही असे अनुभव असतील तर ते आपल्या चॅनलवर शेअर करा. आपल्या श्री स्वामी समर्थ या चॅनलवर रोज खंड न पडता रोज स्वामी अनुभव हे येत असतात. एकही दिवस त्यात खंड पडत नाही. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि दररोज येणारे स्वामी अनुभव आणि स्वामी संदेश यांचा मनापासून आस्वाद घ्या. चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा अशाच स्वामी अनुभवामध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.